क्रॉस उभे
विश्वेश्वरय्या यांनी त्यांचे संपूर्ण जीवन समाज उपयोगी प्रकल्प उभारण्यात आणि सर्वसामान्य जनतेच्या आशा आकांक्षांसह जीवनमान उंचावण्यात व्यतीत केले आहे। आपण सर्व अभियंते देखील आपल्या बुद्धिमत्तेतून, कल्पकतेतून व विशेष परिश्रमातून शासनाचे छोटे मोठे प्रकल्प उभारून सर्वसामान्य माणसाच्या जीवनात एक स्थान निर्माण करीत आहोत। अभियंते हे विश्व निर्माते आहेत। अभियंत्यांच्या प्रती असलेल्या आस्थेपोटी आपले आजचे प्रमुख निमंत्रित वक्ते डॉक्टर शिरीष राजे साहेब यांनी आपल्या मासिकाचे नाव विश्व निर्माता असे ठेवलेले आहे। अभियंते मग ते कोणत्याही विभागातील असू दे, सर्वांचा उद्देश त्यांच्या कामातून नवनवीन समाजोपयोगी मालमत्ता निर्माण करणे व अस्तित्वातील सार्वजनिक मालमत्तेचे नियमित देखभाल दुरुस्ती करून त्याची उपयोग क्षमता अबाधित ठेवणे असाच असतो। स्मशान शेडवर कंपाऊंडवर रांजणवली बघा किती भव्य दिसत आहे। मुंबई चिखली येथील अंगणवाडी, कोंडेश्वर पूल तालुका अंबरनाथ तीर्थक्षेत्र विकास, सोन ठाकरवाडी समाज मंदिर तालुका अंबरनाथ ठक्कर बाप्पा आदिवासी योजना, आंगणवाडी स्मशान शेड तालुका अंबरनाथ जनसुविधा कार्यक्रम, तीर्थक्षेत्र विकास, हाजी मलमवाडी पर्यटन परिसर विकास तीर्थक्षेत्र विकासामधून पायऱ्या तयार करण्यात आलेल्या आहेत। रामा 76 ते नांदिगणे सुतारपाडा रस्ता ते रावतपाडा रस्ता, स्मशानभूमी नारायणगाव तालुका मुरबाड जनसुविधा, समाजगृह व व्यायामशाळा ग्रामपंचायत सोनाळे तालुका भिवंडी या ठिकाणी त्यांच्या कार्याचा गौरव केला जातोय। बांधकाम विभागामध्ये त्यांच्या हातून अनेक लक्षणीय कामे झालेली आहेत। त्याच्या पुढील कार्यासाठी आम्ही गावाला शुभेच्छा देतो आणि आणखी लक्षणीय कामे आपल्याकडे व्हावी हीच सदिच्छा। धन्यवाद। या ठिकाणी स्वागत होत आहे आणि सत्कार केला जातो। तुम्ही आनंद सोहळ्यामध्ये सहभागी होऊया। आपल्याला पुढील कार्यासाठी आपल्या शुभेच्छा आणि आपण केलेलं कार्य नक्कीच माननीय चार्य शिवसेना मॅडम, प्रकल्प संचालक जिल्हा परिषद ठाणे, बांधकाम धन्यवाद। आपल्याला पुढील कार्यासाठी लाख शुभेच्छा। त्यानंतर आपण सत्कार करतो इंजिनियर श्री दत्तू आनंदा गीते उपविभागीय अभियंता भिवंडी। काळावरच्या आनंद सोहळ्यात आपण सहभागी होऊया आणि आपल्याला पुढील कार्यासाठी लक्ष अनंत शुभेच्छा। अनेक शुभकामे आपल्यामधून होत आणि नक्कीच या महाराष्ट्राच्या या देशाच्या प्रगतीमध्ये विकासामध्ये आपला सुद्धा हातभार लागो। धन्यवाद। अतिशय सुंदर कार्य आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे आणि त्याचा देखील आपण सत्कार करतोय। अभियंता पाणी पुरवठा उपविभाग, आपल्याला देखील पुढील कार्यासाठी लाख शुभेच्छा। श्री प्रदीप कुलकर्णी साहेब, कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा जिल्हा परिषद ठाणे, इंजिनियर श्री असीफ अब्बास सय्यद यांचा इथे सत्कार होतोय आणि आपल्याला पुढील कार्यासाठी लाख शुभेच्छा। यांच्या हस्ते हा सत्कार होतोय। आपल्या कर्मचाऱ्यांची खरोखर लक्षात ठेवून कार्य असणाऱ्या अशा आपल्या अधिकारीगण आपल्याला लाभलेले आहेत। खरंच आनंदाची बाब आहे। प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण जीवनशक्ती आणि जिल्हा परिषद ठाणे यांच्या हस्ते इथे स्वागत होते। सन्माननीय प्रदीप कुलकर्णी, कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा जिल्हा परिषद ठाणे।
सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांची जी राज्यव्यापी संघटना आहे महाराष्ट्र इंजिनियर्स असोसिएशन, गेल्या अनेक दशकापासून आम्ही सुदैव अभियंत्यांसाठी काम करतो आणि आज अभियंता दिनानिमित्त सर्व अभियंत्यांना व क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्वांना अभियंता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. तसेच आमच्या सन्माननीय व्यासपीठ सर्व अधिकारी अभियंते व आमच्यासोबत असलेले आमचे मार्गदर्शक मनोजी माडगुळकर साहेब, सागर बाविस्कर, अनंत मुळे, प्रदीप चौधरी, आम्ही सर्वजण मिळून या ठिकाणी सन्माननीय व्यासपीठावर त्या उपस्थित अभियंत्यांना सर विश्वेश्वरय्या यांची प्रतिमा देऊन आज या ठिकाणी अभियंता दिन संघटनेच्या वतीने साजरा करत आहोत. तरी आपण सर्वांनी सहकार्य करावं ही विनंती करतो. विचार मंचावरील सर्व मान्यवरांना प्रदान केली जाते. सर विश्वेश्वरय्या यांचा सगळा इतिहास माझा मुखगत आहे, मी सगळं बघितलं. त्यांनी ज्या पद्धतीने कामं केली आणि काम करत असताना त्यांना ज्या असं फ्रीडम होतं, त्यामुळे कदाचित त्या काळामध्ये ताणतणावांचं व्यवस्थापन आणि ताणतणावाची निर्मिती झाली नसत. आज मात्र अभियंत्यांकडून खूप साऱ्या अपेक्षा समाजाला असतात आणि समाजाच्या अपेक्षा हा अभियंता पूर्ण करतच असतो. म्हणून मसुरकर साहेबांनी सांगितलं की त्यांना खऱ्या अर्थाने विश्वनिर्माता ही उपाधी आहे. प्रत्येक गोष्ट निर्माण करण्याचं काम हा विश्वनिर्माता करत असतो. समाजाला विकासाकडे नेण्याचं काम करत असतो. मूलभूत सोयीसुविधा तो पुरवत असतो. परंतु हे काम करत असताना बाकीचे बरेचसे असे एलिमेंट आहेत की ते एलिमेंट त्या अभियंत्यांना मोकळेपणाने काम करू देतात आणि मग खऱ्या अर्थाने ताणतणावांचा प्रवास त्या ठिकाणाहून सुरू होतो. समाजाच्या विकासासाठी एवढं मोठं योगदान देणारी ही मंडळी यांना खरं तर फ्री हँड सेवा करू द्यायला हवी, परंतु ते तसं होत नाही. अभियंत्यांचं काम हे टीम वर्क आहे. कुठला एकटा अभियंता ते काम संपूर्ण पूर्ण करून घेऊ शकत नाही. त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर असतील, कॉन्ट्रॅक्टरकडे काम करणारे सुपरवायझर असतील, त्यांच्याकडे काम करणारे लेबर असतील, या सगळ्यांना बरोबर घेऊन ते काम त्यांना पूर्ण करायचं असतं. बरं, जिल्हा परिषदेसारख्या ठिकाणी आता परिस्थिती अशी झालेली आहे, पूर्वी अभियंत्यांची स्ट्रेंथ भरपूर होती. मला वाटतं नाशिक आपल्या तुमच्या ठाणे जिल्हा परिषदेमध्ये 150-200 अभियंते असावेत एकेकाने, आणि त्या काळातला वर्कलोड हा कमी होता त्या तुलनेने. आजची परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. बरेचसे अभियंते सेवानिवृत्त झाले, बरेचसे अभियंते प्रमोशनवर निघून गेले आणि ती जी स्ट्रेंथ आहे ती स्ट्रेंथ अतिशय कमी होती. आणि या उलट प्रचंड मोठ्या प्रमाणावर वर्कलोड त्यांच्या माथ्यावर आलेला. हे सगळं करत असताना तारेवरची कसरत ही अपरिहार्य आहे. आणि म्हणून अभियंता संवर्गाला निर्माण होणारा ताण हा कशा पद्धतीने आपल्याला निराकरण करता येईल यासाठी आपल्याला बाहेरून काही मदत मिळण्याची शक्यता नाही. कितीही आपण भाषण केली, किती लोकांना समजावून सांगितलं, किती अधिकाऱ्यांना सांगितलं, तरी सुद्धा अधिकारी, पुढारी, राजकारणी, पत्रकार ही मंडळी या गोष्टीच्या पलीकडे, त्यांच्याकडनं आपल्याला अपेक्षा करता येणार नाही की एवढ्या चांगल्या संवर्गाला तुम्ही ताण देऊ नका, त्यांना फ्री हँड काम करू द्या, असं आपल्याला त्याला सांगता येणार नाही. आकाश पाठवाय तिकडे कुठे कुठे गाव. आणि म्हणून मित्रांनो, तुम्ही स्वतःच या ताणतणावाला सामोरं जाण्यासाठी सक्षमपणे पुढे आलं पाहिजे. या ताणतणावांचं निवारण कसं करायचं हे कुणीही आपल्याला बाहेरून शिकवणार नाहीये.
तुमचं स्वतःचं मन, तुमची स्वतःची ऊर्जा, तुमची स्वतःची ताकद, तुम्हाला तुमचा इनर सोल, हा सगळा फोर्स त्या ठिकाणी जर आपण लावला तर निश्चितपणे या ताणतणावाचं व्यवस्थापन आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने करता येईल. ताणतणावांना आपण थांबवू शकत नाही, ते आपल्या हातात नाही, ते येणारच आहे. पण आलेल्या ताणतणावांचंही आपण आता स्वागत करायला शिकलं पाहिजे, कारण ते थांबवता येत नाही, ते कोणी थांबवू शकणार नाही, आणि म्हणून त्याचं आपण स्वागत करायला काहीच हरकत नाही. जेव्हा जेव्हा आपल्याकडे अशा प्रकारचे ताणतणाव अपयश टाळायला येतो त्या वेळेला आपण जास्तीत जास्त ताऊन सुलाखून निघत असतो. ही त्यातली पॉझिटिव्ह गोष्ट. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कमी अधिक प्रमाणावर अनेक प्रसंग येऊन गेले असतील. जरा आठवा आपला पूर्वीचा काळ आणि त्या प्रसंगातून तुम्ही सही सलामतपणे बाहेर पडलेला. म्हणजे तुमच्याकडे तुमच्या मनाची शक्ती ही अत्यंत प्रबळ आहे, अत्यंत ताकदवार आहे. हे त्या वेळेला सिद्ध झालेलं आहे. म्हणून त्या शक्तीचा वापर करून या ताणतणावावर कसं मात करायचं हे आपण या ठिकाणी आपण बघणार. विशेषतः ताणतणावाचे जे दुष्परिणाम आपल्यावर होत असतात त्याचा एक थोडक्यात आपण आढावा घेऊ. ताणतणावाचे 2-3 प्रकार. एक भावनिक असतो, एक शारीरिक असतो आणि एक मानसिक असतो. या कोणत्याही प्रकारचा आलेल्या ताणतणावामुळे एक गोष्ट मात्र निश्चित होत असते, आपल्या मनामध्ये थ्रेट निर्माण होतो, भीती निर्माण होतो, डर आपण त्याला म्हणतो. आणि खऱ्या अर्थाने ताणतणावांचा प्रारंभ या ठिकाणाहून सुरू होतो. जेव्हा जेव्हा आपल्यावर असे काही प्रसंग येतात की ते सहन करण्याच्या पलीकडे असतात, त्या वेळेला आपण बऱ्याच वेळेला कमकुवत मनाने आपण हरत असतो, हार मानत असतो आणि कुठेतरी निराशेच्या गर्दीत जात असतो. ताणतणाव आपल्या अंगावर झेलत असतो. तेव्हा त्यावेळेला अशा भीतीच्या वेळेला एक गोष्ट विचार करायची कायमस्वरूपी, की आता जो काही प्रसंग घडलेला आहे अगदी सस्पेंड पर्यंतचा असेल किंवा सेवेतून बडतर्फ करण्याचा असेल, याच्या पलीकडे आणखी काय होणार. त्यावेळेला असा विचार केला पाहिजे की याचा सगळ्यात जास्त वाईट परिणाम काय होणार आहे. त्या परिणामासाठी तयार होण्याचं काम आपल्या स्वतःच्या मनाला आपल्याला सांगितलं पाहिजे. आणि मग खऱ्या अर्थाने तिथून तुम्ही विजयाकडे घोडदौड सुरू करता, तुमचं आत्मबल वाढवता, तुमच्या मनाची शक्ती तुम्ही प्रबळ करत असता आणि आलेल्या संकटाशी दोन हात करण्याची क्षमता तुमच्यामध्ये आपोआप निर्माण करत असता. भीती अनेक गोष्टीची असते. आता अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये तुम्ही काम करत असताना भीतीचे प्रकार अनेक आहेत. काम व्यवस्थित झालेलं नसणं, त्या कामावर तक्रारी होणं, त्या कामाची चौकशी होणं, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्याला त्याच्यावर सातत्याने मेमो देणं, विचारपूस करणं, हा एक भीतीचा भाग आहे. क्वालिटी कंट्रोल आणि दक्षता गुणनियंत्रणवाले येतात त्यावेळेला प्रचंड धडकी भरलेली असते आपल्या याच्यामध्ये. भीतीचे जे काही पार्ट आहेत तर त्याच्यातले हे. त्यामुळे अशा प्रकारच्या भीतीना आपण जर भीती येऊ द्यायची नसेल तर सगळ्यात पहिली एक गोष्ट आपल्या लक्षात ठेवावी लागेल, शक्यतो आपल्या कामामध्ये आपण जास्तीत जास्त गुणवत्ता मेंटेन केली, आपल्या स्वतःच्या मनाला उत्कृष्ट वाटेल इथपर्यंत आपण काम केलं, जगाचं सोडून द्या. इतर लोक तुम्ही किती उत्कृष्ट काम केलं त्याचं कौतुक करणार नाही. याचं साधं उदाहरण तुम्हाला सांगतो की आपलं स्वतःचं आपण घर बांधतो, त्याच्यामध्ये तर काही कंजूशी करायचं काही कारण नाही, पण तरी त्या घरामध्ये सुद्धा त्रुटी काढणारे अनेक मान्यवर आलेलेच असतात आपल्याला. अरे असं करायला पाहिजे होतं, तसं करायला पाहिजे होतं, की तू असं चुकला, ते तू चुकला. त्यामुळे त्रुट्या काढणारे लोक त्यांचा जॉब त्यांचा तोच आहे की ते करत राहणार. सॅटिस्फॅक्शन काय की माझ्यावर सोपवलेलं काम मी अत्यंत ऑनेस्टली जास्तीत जास्त गुणवत्ता देऊन जास्तीत
जास्तीत जास्त कॉन्ट्रॅक्टरकडनं संपूर्ण व्यवस्थितरित्या करून घेतलेला आहे, असा ज्या वेळेला तुम्हाला स्वतःचा विश्वास असतो त्याला आपण आत्मविश्वास म्हणतो. जेव्हा आत्मविश्वास माणसाच्या मनामध्ये असतो त्यावेळेला भीतीला त्या ठिकाणी थार नसते. होऊ द्या, चौकशी होईल, या बघा, गुणवत्ता चेक करा, जे आहे ते काम मी केलेलं आहे ते समोर आहे ते दिसेल. त्यामुळे गुणवत्तेकडे जर आपण लक्ष दिलं, नुसत्या आपल्या या कामाच्या संदर्भातच नाही तर वैयक्तिक आयुष्यामध्ये सुद्धा आपण जी जी कामं करतो, घरची, दारची, कौटुंबिक, नातेसंबंधातली कुठल्याही कामामध्ये आपण जास्तीत जास्त गुणवत्ता जर आपण पाळायचा प्रयत्न केला तर तुमच्या आयुष्यामध्ये भीती नावाचा प्रकार हा कधीही येण्याची शक्यता नाही. असं जर आपल्याला करता आलं नाही तर त्याच्यानंतर दुसरी जी स्टेप असते ताणतणावाची ती फ्रस्ट्रेशन म्हणजे उदासीनता. आणि हे औदासीन्य जे आहे हे या सगळ्या सिच्युएशनला जोड देणाऱ्या अनेक गोष्टी बाहेरच्या असतात. अनेक नकारात्मक विचार असतात, नकारात्मक वातावरण असतं. ज्या ऑर्गनायझेशन मध्ये आपण काम करतो त्या ऑर्गनायझेशन मध्ये प्रचंड नकारात्मक वातावरण. एखाद्या माणसाची कुत्री चौकशी, कुत्री कामाची वाटणं घ्यायला नोटीस गेलेली आहे, कामाची तक्रार झाली आहे, तर बाकीचे लोक आधार देण्याच्या ऐवजी असं कसं काय झालं, आणि तुम्ही काय केलं, असं करायला नको होतं, हे बघायला पाहिजे होतं. म्हणजे तो ते वातावरण भीतीदायक अधिक जास्त प्रमाणात गेलं. त्या ठिकाणी आपल्याला म्हटलं पाहिजे आपले सहकारी आहेत, याच त्यांचं काम आम्ही केलं, तू काय काळजी करतो, आणि कुठे आपण एकटे जबाबदार आहोत, टीमवर्क आहे, सगळ्यांनी मिळून काम केलेलं आहे. काय कामामध्ये तुझी फॉल्ट नाही आहे, गुणवत्ता तुझी खराब नाही, उत्कृष्ट काम आहे, अशा प्रकारचा तुम्ही एक सकारात्मक, एक पॉझिटिव्ह व्ह्यूज जर त्या संबंधित माणसाकडे पोहोचवला तर निश्चितपणे त्याच्यातली भीती कमी होईल, त्याच्यातलं उदासीनता कमी होईल. पण दुर्दैवाने येऊ कमीत कमी बाहेरून आपण अपेक्षा करू शकत नाही, पण आपले कलिग ज्या ऑर्गनायझेशनमध्ये आपण एकत्रित काम करतो, जिथे आपण सगळे जॉईंटली फ्रेंडली आपण त्या ठिकाणी काम करत असतो, की आपल्या आलेल्या मित्राच्या संदर्भामध्ये अशा वेळेला तरी आपण त्याला पॉझिटिव्ह व्ह्यूज, पॉझिटिव्ह थॉट्स आपण त्याला दिले पाहिजे. ते होत नसेल त्यावेळेला फ्रस्ट्रेशनच्या पर्यंत आपण जातो. त्याच्यानंतर प्रेशर. बऱ्याच वेळेला कामांची गुणवत्ता आणि हेच असतं असं नाही. आता अलीकडे कामांचं प्रेशर जास्त असतं, प्रत्येकाला काम तात्काळ हवं असतं. कार्यकारी अभियंता साहेबांनी आदेश केला, शाखा अभियंत्याला सांगितलं तेव्हा ते जरा त्याचं एक एस्टिमेट तात्काळ बनवून द्यावं, संध्याकाळपर्यंत पाठवा. होतं कधी कधी असं करत. आणि कार्यकारी अभियंता काही त्याच्यासाठी दोषी आहेत असं नाही, प्रशासनाचा प्रेशर त्यांच्यावरही असतो. जिल्हा परिषदेचा सदस्य असतो, सभापती असतो, अध्यक्ष असतो, सीओ असतात, त्यांना ते पटकन ते रिझल्ट द्यायचे असतात. आणि म्हणून ते एचओडीला दाबणार, एचओडी डेप्युटी इंजिनियरला सांगणार, डेप्युटी शाखा अभियंत्याला सांगणार, आणि हा सगळा लोड जो आहे हा सगळा लोड क्षेत्रीय स्तरावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यावर आलेला असतो. हे कामाचं प्रेशर. यावेळेला असा विचार केला जात नाही की त्यांच्या हातात काय काम आहे, आणखी कुठेतरी सांगून ठेवलेलं आहे का, तेही काम त्यांच्या प्राधान्यक्रमावर आहे का, ते काम त्यांना आधी करावं लागेल, त्याच्यानंतर आपण सांगितलेलं काम करावं लागणार आहे का, या सगळ्या गोष्टींचा विचार होत नाही. आपल्या मनाचा कोणी विचार करायला तयार नाही. ते म्हणतात ते बाकीचं तंबक ते सगळं राहू द्यावं, ते उद्या करा, ही तुम्ही अर्जंट. होतंय की नाही आपल्याबरोबर असं? तर अशा वेळेला सुद्धा आपल्याला हे प्रेशर जे क्रिएट होतं, हे प्रेशर सुद्धा आपल्याला उदासीनतेकडे किंवा नैराश्याकडे किंवा ताणतणावाकडे नेत असतं. त्यामुळे प्रेशर घेण्याच्या बाबतीतही आपण जरा विचार केला पाहिजे की आपण किती प्रेशर घ्यायचं, आपलं आपण स्वतःचं नुकसान करायचं का, मानसिक, भावनिक, शारीरिक. दुसरं प्रेशर असतं आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जगण्याचं. हा जरा कामातला भाग, परंतु जगण्याचं एक वेगळं प्रेशर असतं. तुम्ही म्हणाल जगण्याचं प्रेशर कोणतं असतं, तर जगण्याचं प्रेशर असतं एक चांगली जीवनशैली जगायला मिळायला पाहिजे. प्रत्येकाचं स्वप्न असतं, प्रत्येकाच्या अपेक्षा असतात, आणि त्या जीवनशैलीपर्यंत आपण पोहोचत नसू तर त्याचंही आपल्याला दुःख असतं, त्याचंही आपल्याला प्रेशर असतं, कुटुंबाचं असतं, आई वडिलांचं असतं, पत्नीचं असतं, मुलांचं असतं. त्या इतर लोकांच्या बरोबर तुलना केली जाते. त्याचं छान घर झालं, त्याच्याकडे गाडी आहे, ती मुलं चांगले शिकतायत, तुम्ही काय करताय, हाही अप्रत्यक्षरित्या हा प्रेशरचा भाग आहे आपल्याला.
कौटुंबिक स्तरावरचा किंवा आपल्या नातेसंबंधातला स्तरावर आहे. आणि मग ते मेंटेन करण्यासाठी म्हणून बऱ्याच वेळेला आपण अधिक जास्त वेगाने पडायला सुरुवात करतो. ते वेगाने पडणं ही सुद्धा ताणतणावाचीच लक्षणं, ही सुद्धा निराशेचंच लक्षण. बऱ्याच वेळेला आपल्याला रिलेशन मेंटेन करायला लागतात. मग ते आपल्या अधिकाऱ्याशी असेल, सहकार्याशी असेल, पत्नीशी असेल, मुलाशी असेल, आईवडिलांशी असेल, हे रिलेशन प्रत्येकाच्या बरोबर मेंटेन करण्याची एक नैतिक जबाबदारी आपल्यावर असते. सगळी रिलेशन आपली चांगली मेंटेन झाली पाहिजे. सगळ्यांनी मला चांगलं म्हटलं पाहिजे आणि म्हणून मला त्याग करावा लागेल आणि त्यागातून मला वागत राहावं लागेल, अशा प्रकारचं एक प्रेशर आपल्यावर असतं. ही ताणतणावाची काही कारणं मी आपल्याकडे नमूद करतो. ही सर्वार्थाने सगळ्यांसाठी आहे. तिसरी गोष्ट असते कॉन्फ्लिक्ट, मतभिन्नता असते, मतभेद असते. मग ते कौटुंबिक स्तरावर असतात, प्रशासनाच्या स्तरावर असतात, आपल्या कामकाजाच्या स्तरावर असतात. एखादा कॉन्ट्रॅक्टर जास्त हुशार असतो, शिकलेला असतो, आपण त्याला सांगतो अरे हे स्पेसिफिकेशन प्रमाणे काम करायचं, या पद्धतीने काम करायचं. तो म्हणतो साहेब तुम्हाला किती दिवस झाले सर्व्हिस करून, मला जास्त कळतं, हे असं नाही असं करायचं. हा मतभेदाचा भाग, मग तो तांत्रिक असेल, प्रशासनिक असेल, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी असेल, अशा प्रकारचे मतभेद आपले होत असतात. आपल्या मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी होत नाही, वेगवेगळे मिळत नाही, विचार वेगवेगळे असतात, बिहेवियर वेगळा वेगळा असतो आणि त्याच्यामुळे हे कॉन्फ्लिक्ट आपल्या आयुष्यामध्ये तयार होतात, मतभेद तयार होतात. ही झाली थोडीशी ताणतणावाची कारण मीमांसा. नुसत्या प्रशासनात नाही तर कौटुंबिक इतर गोष्टींच्या सगळ्यांच्या बाबतीत आपण ओव्हरऑल विचार केला, चारही बाजूने विचार केला तर साधारणतः या गोष्टींमुळे आपल्याकडे ताणतणाव होतो. आता या ताणतणावाच्या बाबतीत आपण जर आपलं त्याचं व्यवस्थापन जर उत्तम करू शकलो नाही, त्याला सामोरं चांगलं जाऊ शकलो नाही, तर त्याचे दुष्परिणाम काय होतात? ते दोन प्रकारचे दुष्परिणाम, एक शारीरिक आणि एक मानसिक. शारीरिक दुष्परिणामांचा आपल्याला बहुतांशी माहिती असेल की अशा ताणतणावांमुळे कायमस्वरूपी ताणतणावात आपण राहिलो तर आपल्याला मायग्रेनचा त्रास होऊ शकतो, हेडॅक होऊ शकतो, अंगदुखी येऊ शकते, पोटाचे विकार येऊ शकतात. ब्लड प्रेशर आणि शुगर तर आता हे फार कॉमन झालेलं आहे. ते त्याचा मूळ उगम हा ताणतणावातच आहे. शरीरात जेव्हा आपण जन्म घेतला त्यावेळेला हे काही आजार आपल्याला नव्हते. हे आजार कालांतराने 40-50 वर्षानंतर आपल्याला शुगर डिटेक्ट होते, ब्लड प्रेशर शूट होतो. हे सगळं जे दिसतं ते आपल्या ताणतणावांमध्ये याचं मूळ आहे. आणि एक चांगलं शरीर आपण या ताणतणावामधून, निराशेमधून अशा प्रकारे नासवत असतो. त्यामुळे या ताणतणावांचं व्यवस्थापन करणं अत्यंत गरजेचं आहे. ते केलं नाही तर कायमस्वरूपी आपल्या स्वतःचं शरीर आपण डॅमेज करून घेतो. इमोशनली आपल्यावर होणारे इफेक्ट असतात की आपण चिडचिड करतो, शॉर्ट टेम्पर होतो, राग येतो कटकट, आपल्याला खूप आपली एनर्जी लॉस होते, उत्साह वाटत नाही आपल्याला काम करत असताना. बरीच मंडळी भावनिक होतात, संवेदनशील होतात, त्यांना रडायला येतं, चटकन त्यांच्या डोळ्यातलं पाणी येतं. असे हे सगळे मानसिक, भावनिक, आपलं भावनिक संतुलन आपल्याला मेंटेन करता येत नाही. हार्मोनल इम्बॅलन्स व्हायला लागतात, विशेषतः महिलांच्या बाबतीत. ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला आपल्या आयुष्यावर परिणाम करतात, जीवनावर परिणाम करतात, शरीरावर परिणाम करतात, त्यावेळेला मात्र आपण हतबलतेकडे जात असतो आणि काय करावं हे कळत नाही. कारण येणारा ताण आपल्याला थांबवता येत नाही, थोपवता येत नाही, किंवा त्याला सांगता येत नाही की मला ताण देऊ नकोस. अनेकांचे ताणाचे वेगळे वेगळे प्रकार असतात. तो कामामध्ये उत्कृष्ट असेल, म्हणजे गीतेसाहेबांसारखी माणसं आता मी बघितलं की जवळजवळ 70-80% कामं भिवंडी तालुक्यामध्ये जर्नीत त्यांच्या कार्यकाळातच झालेली दिसतात. कधी कधी माणसं कामामध्ये झोकून घेऊन ताणाचं परिमार्जन बघत असतात. बहुतेक मला वाटतं गीतेसाहेबांनी तेच हे पण आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येईल. डिवोशनली काम करा. तुमच्याकडे ताण येणार नाही, ताण वाटणार नाही, भीती वाटणार नाही. कारण तुम्हाला माहितीये मी जे काम केलेलं आहे ते पाट्या टाकून काम केलेलं नाहीये, तर पूर्णपणे डिवोशनली काम. तेव्हा हे सगळं आपण जर बघितलं आपल्यावर होणारे परिणाम, आता हे सगळं आपण
कसं काय याचं व्यवस्थापन करायचं? हाऊ टू मॅनेज स्ट्रेस? सगळ्यांकडे हा प्रश्न असतो, हे सगळं माहिती, पण आता याला परिमार्जन काय, याला कशा पद्धतीने आपण रिझवायचं, याला कशा पद्धतीने आपण दूर करायचं? मित्रांनो, गोष्टी तशा साध्या सोप्या आहेत, सहज करता येण्याजोग्या पण आहेत, आणि त्या जर प्रामाणिकपणे आपण करत असाल तर निश्चितपणे मी तुम्हाला गॅरंटीने लिहून देतो की तुम्ही ताणतणावमुक्त जीवन जगू शकता, कुठलंही प्रेशर न घेता जीवन जगू शकता. ह्याच्यासाठी प्रामुख्याने तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल की आपल्या आयुष्यामध्ये फार जवळचे मित्र असतात, कुटुंबामध्ये आपला कोणीतरी आदर्श असतो, एखादा मेंटॉर असतो. आपल्यावर बितलेली गोष्ट, घटना ज्याच्याने आपल्याला ताण निर्माण होतोय, प्रेशर निर्माण होतोय, भीती निर्माण होते, अशी गोष्ट प्रथम त्याला बोला, त्याला सांगा, व्यक्त व्हा. तुम्ही व्यक्त झाल्यानंतर बहुतांशी ताण हा तुमचा रिलीज झालेला असतो. तुम्ही तो व्यक्त होत नाही. माझं अपयश, मला आलेली अडचण, मी कोणत्या तोंडाने सांगू, मी कसं बोलू, काय बोलू, हा बहुतांशी आपल्यामध्ये असलेला जो पार्ट आहे तो आपल्याला व्यक्त होऊ देत नाही. तर ते व्यक्त होणं फार महत्त्वाचं. आपण नेहमीच म्हणतो की दुःख सांगण्याने हलकं होतो, आनंद वाटण्याने द्विगुणित होतो. तद्वत आपल्याला आपल्याकडे जे काही प्रॉब्लेम आलेले आहेत ते प्रॉब्लेम तुम्ही मोकळेपणाने मांडायला शिकलं पाहिजे. 50% तुम्ही त्या ठिकाणी रिलॅक्स व्हा. बहुतांशी आपल्यापेक्षा जे मार्गदर्शन चांगलं उत्तम आपल्याला करू शकणारे आहेत ते त्यावेळेला आपल्याला आधार देऊ शकतात, ताकद देऊ शकतात, आपली मानसिक शक्ती वाढवण्याचं काम ते आपल्याला करू शकतात. त्यामुळे त्यांच्या पुढे ते बोलणं आपल्याला गरजेचं. हा, आपली चेष्टा मस्करी किंवा त्या परिस्थितीचं गांभीर्य त्या माणसाकडे नाही आणि चेष्टा मस्करी होऊ शकेल अशा माणसाकडे आपली व्यथा कधीही कबूल करू नका, कधीही सांगू नका. ते तुम्हाला ओळखता येईल. इतक्या वर्षानंतर आपल्या बरोबरचा कोण आहे, जीवाभावाला खऱ्या अर्थाने साथ देणारा, शक्ती देणारा माणूस कोण आहे आणि फक्त टाइमपासाला कोण आहे आपल्याला ओळखता येईल. अशा माणसांकडे सांगितल्यानंतर या उलट त्याचे परिणाम आपल्याला होऊ शकतात. ताणतणावांना आणखीन आपल्याला सामोरं जाण्याच्या हिशोबाने आपल्याला अपेक्षा ज्या आपण आवाजवी ठेवलेल्या असतात प्रत्येक बाबतीत, प्रत्येक गोष्टीमध्ये, त्या आवाजवी अपेक्षांना आपण लगाम घातला पाहिजे आणि वाजवी अपेक्षा ठेवायला पाहिजे. कोणत्या, ज्या अपेक्षा सहजगत्या आपल्याला पूर्ण होतील, आपण त्या अपेक्षांपर्यंत जाऊन पोहोचू शकतो, आपल्या आयुष्यामध्ये ते सगळं करणं शक्य आहे असं ज्या वेळेला तुम्हाला वाटतं, त्याच अपेक्षांच्या बाबतीत ज्या अपेक्षांची पूर्ती होऊ शकते अशाच अपेक्षांच्या बाबतीत आपण आपल्या अपेक्षा मनामध्ये ठेवायला हव्यात. किंबहुना त्या अशा अपेक्षांच्या पलीकडे आपण आवाजवी अपेक्षा ज्यावेळेला ठेवतो त्यावेळेला अपेक्षाभंगाचं दुःख हे ताणतणावाचं पुन्हा स्रोत आपल्याकडे घेऊन येत असतं. त्यामुळे अपेक्षा आपल्या मर्यादेत असतात. लर्न टू से नो. तुम्हाला नाही म्हणता येतं का? नाही म्हणता येत असेल तर तुम्ही ताणतणावाच्या खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही मॅनेज करू शकता. बहुतांशी काय होतं, प्रशासनामध्ये काम करत असताना की आपल्या हायर ऑफिसरने सांगितलेली गोष्ट आपल्या आवाक्याच्या बाहेर असते, वेळेतही ती शक्य देणं नसतं, पण तरी सुद्धा आपल्याला नाही म्हणण्याची सवय नसल्यामुळे आपण यस सर, करतो सर, होऊन जाईल सर, अशा प्रकारे आपण ज्या वेळेला ते ओव्हरबर्डन करून घेत असतो की आपल्याला माहिती आहे की हे आपल्या आवाक्याच्या बाहेर याला वेळ लागणार आहे, हे त्यावेळेला आपण देऊ शकणार नाही, त्यांच्या अपेक्षेप्रमाणे परत करू शकणार नाही, परंतु आपण तरी देखील ज्यावेळेला हो म्हणतो त्यावेळेला हे ओव्हरबर्डन सुद्धा तुम्हाला ताणतणावाला नियंत्रण देणारा कारण. आणि मग झालं नाही की अननेसेसरीली आपला त्रास. आणि मी तर बोललो होतो आणि समोरचा माणूस तुम्ही हो म्हणून सांगितलं म्हणून मी तुमच्यावर जबाबदारी टाकली, तुम्ही त्याच वेळेला मला नाही म्हणून सांगायला पाहिजे. त्यामुळे जे शक्य आहे त्याला हो म्हणा, जे शक्य नाही, ज्याला वेळ लागणार आहे त्याला स्पष्टपणे नाही म्हणून सांगा आणि स्पष्टपणे त्याला लागणारा वेळ पण त्याला सांगा की जेणेकरून त्याच्यातून तुम्हाला ताणतणावाला सामोरं जायची गरज पडणार नाही. अवास्तव म्हणजे हे अननेसेसरी आपल्या आयुष्यावर, आपल्या मनावर लादून घेतलेलं बरं. आपला अहंकार सुद्धा आपल्याला आपल्या ताणतणावासाठी महत्वपूर्ण घटक.
अहंकार प्रत्येकाला आहे, अगदी वर्षभराच्या मुलाला सुद्धा असतो. त्यामुळे अहंकाराशिवाय माणूस नाहीच बोलतो. त्यामुळे आपला अहंकार म्हणजे आपला ॲटिट्यूड तो जर आपण एका स्तरावर खाली आणला, त्याच्यावर जर आपण चांगल्या पद्धतीने जर विचार केला तर निश्चितपणे आपल्याला एक पॉझिटिव्ह गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. ज्या ज्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडतात त्या सगळ्याच गोष्टी नकारात्मक आहेत, निगेटिव्ह आहेत असं नाही, तर त्याच्यामध्ये पॉझिटिव्हही असतं. अनेक गोष्टी पॉझिटिव्ह आपल्याला शोधतात. दिसताना नकारात्मक असली तरी त्याच्यामध्ये आपला पॉझिटिव्हिटी दिसतो. त्याचं छोटंसं उदाहरण मी तुम्हाला देईन की अपघात झाला, गाडीला लागलं, आपल्याला थोडंसं खरचटलं आणि आपण त्याच्यातनं वाचतो. आपण म्हणलो की नकारात्मक गोष्ट आहे. पॉझिटिव्ह गोष्ट त्याच्यामध्ये फार मोठी आहे. तुम्ही सही सलामत वाचता, थोडंसं खरचटण्यावर गेलं, गाडीच्या नुकसानीवर गेलं, हातपाय नाही तुटला, जीव नाही गेला, ही पॉझिटिव्ह आहे त्याच्यातली गोष्ट. हे अशा प्रत्येक घटनेमधून आपल्याला काही ना काहीतरी पॉझिटिव्हली आपल्याला बघता येतं. ते आपण बघायला शोधलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण या सगळ्या धबडक्यामध्ये, आपण या सगळ्या स्पर्धेच्या कामामध्ये आपण सातत्याने आपल्या स्वतःकडे लक्ष देत नाही. आपल्या स्वतःकडे लक्ष तुम्ही दिलं तर निश्चितपणे तुम्हाला एक चांगली जीवनशैली अनुभवायला मिळते. जगण्याचा जो आनंद आहे तो आनंद आपल्याला घेता येऊ शकतो. अन्यथा अनेक लोक आपण बघतो, जगणं हरवलेली लोक आजूबाजूला आपल्याला दिसतात. विशेषतः स्टेट बँकेमध्ये गेल्यानंतर आपल्याला आवर्जून दिसतात ती माणसं की ते जगणं हरवलेली आहे. 11 ते 5 येतात, बँकेचं काम करतात, दुसऱ्या दिवशी परत 11 ते 5 येतात, बँकेचं काम करतात. याच्या पलीकडे ते दुसरं काहीच करत नाही. हा आपण सांगितलं त्यांना साहेब तर हा चेक कुठे द्यायचा आहे, तो वर मान न करता सुद्धा ते सरळ असं सांगून देतील पाठवणे कुठं द्या. ही जगणं हरवलेली माणसं, एका साचेबद्ध जगणारी माणसं. त्यामुळे आपलं जगणं हरवू देऊ नका. आणि म्हणून त्याच्यासाठी चौरस आहार, झोप आणि व्यायाम हा अत्यंत, ही त्रिसूत्री अतिशय महत्वाची आपल्या दृष्टीने. त्यासाठी तुम्हाला मेडिटेशन, योगा याही गोष्टींचा आपल्याला साथ घ्यायला हवी. सोशल कनेक्ट फार महत्वाचं आहे. पण सोशल कनेक्ट हा नाही की आपण फेसबुक, इंस्टाग्राम, मोबाईल याच्यामध्ये आपण सोशल कनेक्ट व्हावं, हे अभिप्रेत नाही. ते आभासी लाईफ आहे. त्या आभासी लाईफमध्ये जाऊ नका, बघू नका. सोशल कनेक्ट हा असा इव्हेंट जो असतो तो सोशल. आपले सण आहे, आपले उत्सव आहे, आपले नातेसंबंधातले लोक एकत्रित येतील, त्या ठिकाणी आपल्याला खूप बरं वाटतं. सगळा ताण निघून गेलेला असतो. अशी सोशल कनेक्ट आपल्या आयुष्यामध्ये असले पाहिजे. योग निद्रेचा एक अतिशय उत्तम प्रयोग असतो. तो आपण जर यूट्यूबवर आपण सर्च केला तर आपल्याला पाहता येईल. रोज संध्याकाळी आपण योग निद्रेच्या माध्यमातून जर झोपेच्या आहारी गेला तर निश्चितपणे क्वालिटीची एक दर्जेदार झोप तुम्हाला मिळेल. ती दर्जेदार झोप तुम्हाला दुसरा जो दिवस आहे तो अधिक ताजातवाना आपल्याला देऊ शकतो. तुमचे काही छंद असतील, वाचन, गायन, लिहिणं, जे काही पोहणं, खेळणं, जे काय त्याला आपल्याला वेळ दिला पाहिजे. मी एवढंच म्हणेल की 24 तासातून तुम्ही किमान 2 तास, जास्त मागत किमान 2 तास स्वतःसाठी राहा. प्रत्येक लोक म्हणतात की वेळ मिळत नाही, वेळ मिळत नाही. कोणी सांगितलं वेळ मिळत नाही? अहो तुम्ही सकाळी 5 वाजता उठा, 5 ते 7 2 तास घ्या आणि या 2 तासामध्ये स्वतःसाठी जा. 7 नंतर तुम्ही कामाला लागा, पण 5ला उठलं. पण त्याच्या आधी तुम्हाला रात्री 10 वाजता झोपलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये सोशल मीडिया सोडला पाहिजे. म्हणजे अशा या सगळ्या गुंतागुंतीच्या प्रक्रिया आहेत. पण उत्तम जगायचं असेल, बेस्ट जीवनशैली तुम्हाला हवी असेल तर निश्चितपणे या गोष्टीकडे आपल्याला बघावं लागेल. ऑर्गनाईज करा. आपल्याकडे बघा रिसोर्सेस फार कमी आहे त्या रिसोर्सेसमध्ये आपल्याला आपलं काम चालवायचं आहे. आणि म्हणून आहे त्या रिसोर्सेसमध्ये चांगल्या पद्धतीने काम करायचं असेल तर सगळ्यात पहिली एक गोष्ट आपण नमूद केली पाहिजे की रोज सकाळी आपल्याला काय काम करायचं आहे त्याचं एक नियोजन करा, एक लिस्ट करा. जी कामं झाली ठीक आहे, नाही कामं झाली ती दुसऱ्या दिवशीच्या लिस्टमध्ये अरेंज करा, तिसऱ्या दिवशीच्या लिस्टमध्ये ते ऍड करत जा. आणि एक सिस्टमॅटिक पद्धतीने आपल्या कामकाजाची एक रूपरेषा आता की जेणेकरून त्याच्यामुळे तुमचा तणाव हा कमी होऊ शकतो. बोलण्यासारखं प्रचंड आहे खरं म्हणजे मला वेळ आपल्याला कमी मिळाला. मी दिवसभर या विषयावर बोलत असतो. छोट्या स्वरूपात आम्हाला ही माहिती मी तुम्हाला दिली. हा ट्रेलर आहे असं म्हटलं तरी चालेल, कारण या कार्यक्रमांमध्ये आपल्याला इतकं जास्त वेळ आपल्याला देता येऊ शकत नाही. कदाचित तुम्हाला याही विषयावर काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर मी माझा नंबर आपल्याला देऊन ठेवतो. वाटलं तेव्हाही मला केव्हाही कॉल केला तर मी तुमच्या सेवेसाठी सदैव हजर आहे. माझा नंबर नोट डाऊन करून घ्या, 9823 185 285. सोपा आहे, नोंदवल्यानंतर लक्षात राहण्याचा.
9823 185 285. धन्यवाद. आपल्याशी संवाद साधण्याची संधी अभियंता संघटनेने मला दिली. सगळ्या स्टेजवरच्या मान्यवरांनीही माझं जे भारूड आहे ते ऐकून घेतलं, त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आणि माझ्या शब्दाला विनंती. अभियंताच्या योगदानामुळे किंवा ज्या ठिकाणी आपण कार्यरत आहोत आपल्या कर्तव्यामुळे प्रत्येक ठिकाणी जग बदलतंय, देश बदलतोय किंवा आपलं राज्य बदलतंय. याच्या सर्वात जास्त श्रेय जातं ते अभियंत्याला जातं. परंतु आपण बघितलेलं आहे की अभियंते हे ज्या ज्या क्षेत्रात काम करतात त्यांना कुणी शहरी भागात काम करतोय, कॉर्पोरेशन, प्रत्येक वेगळ्या वेगळ्या ठिकाणी त्यांना त्या प्रमाणात सुखसुविधा असतात मॅडम. परंतु या ठिकाणी आश्चर्याची गोष्ट आहे की ग्रामीण पातळीवर जो कोणी काम करत असेल तो अतिशय अतिदुर्गम परिस्थितीत तर तो जिल्हा परिषदचा अभियंता करतो. ज्या ठिकाणी कुठल्याही फॅसिलिटी नाही, वेळ प्रसंगी पाणी पुरवठ्याची लाईन टाकायची असेल तर आमचा अभियंता 5 किलोमीटर जंगलातून पायी जाऊ शकतो तिथले सर्वे करण्यासाठी. इरिगेशनचं काम असेल तर 10 किलोमीटर साईड जंगलात असेल तर टाळत नाही. बांधकामचा अभियंता असेल तर जंगलात अलाइनमेंट आहे म्हणून ती साईड टाळली जात नाही. अशा प्रतिकूल परिस्थितीत काम करतो. त्याचबरोबर जी आव्हानात्मक आताच श्री सरांनी सांगितलेलं आहे की जी आपलं मानसिक दडपण आहे, अशा आव्हानात्मक परिस्थितीत आपण जे राजकीय आव्हानात्मक स्थिती आहे, एकीकडं अतिदुर्गम भाग आणि एकीकडे अतिशय दुर्गम स्थिती आपण काम करतोय. त्याचप्रमाणे आपल्यावर राजकीय आव्हान जे आहे या सर्वांना सोबत घेऊन काम करायचंय. अशा परिस्थितीत आपण काम करत असतो. अशा वेळी अनेक तक्रारी उद्भवतात. परंतु ठाणे जिल्हा परिषदेचं प्रशासन जे आहे, आपल्या ॲडिशनल सीओ मॅडम, आपले सीओ सर, जनरल सर यांचा जो सकारात्मक दृष्टिकोन आहे त्यामुळे अभियंत्यांना नेहमीच सहकार्य मिळालेलं आहे. मी या प्रसंगी अपेक्षा करतो की प्रशासन यापुढे असंच सहकार्य ठेवेल आणि ठाणे शाखेने आज जो काही छान कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याला खूप खूप शुभेच्छा देऊन मी थांबतो. जय महाराष्ट्र. एक अभियंता अत्यंत अशा स्काय क्रॅकर्सच्या बिल्डिंग्स आहेत, तिथून ते माझ्या विभागाचे जे घरकुल आहे त्या प्रत्येक क्षेत्रात अभियंता काम करतो. म्हणजे त्याचं योगदान राष्ट्रीय निर्मितीपासून ते खाली आपली जे गरीब लोकांची जी आहे तिथपर्यंत एक इंजिनियर काम करतो. ही खरंच खूप म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे की प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम या अभियंत्याकडनं होतं. आपल्या देशाच्या, राज्याच्या किंवा कुठल्याही जे विकासामध्ये योगदान आहे, रेल्वे आहेत, पूल्स आहेत किंवा महामार्ग आहेत, ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये अभियंत्याचं योगदान आहे. आत्ता आपल्याला यांनी सांगितलं वक्त्यांनी की व्यवस्थापन कसं करायचं आणि त्यात उदाहरण देताना गीते साहेबांचं उदाहरण दिलं त्यांनी. आणि खरोखरच गीते साहेबांना आता मी SBMच्या पोस्टिंगपासून पाहते, एक स्थितप्रज्ञ असं व्यक्तिमत्व त्यांचं आहे. आणि त्यांच्याकडे म्हणजे बऱ्याचदा मी मॅडमकडे जाते तेव्हा ते तिथं मॅडमकडे असतात आणि माझ्या डोक्यात काहीतरी असा प्रश्न असतो. मी एकदम आवेशामध्ये मॅडमकडे जाते तेव्हा गीते साहेब तिथं बसलेले दिसले की एकदम त्यांच्याकडे म्हणून आपल्यालाही वाटतं की आपण थोडासा पॉज घेतला पाहिजे आणि शांत राहायला पाहिजे. तर प्रत्येकाने असं स्ट्रेस मॅनेजमेंट इथं करायला हवं. आपल्या देशाचं जे भवितव्य आहे ते पूर्ण अभियंत्याच्या हातात आहे. आत्ताच आपल्याकडे दिल्लीला G20 परिषद पार पडली आणि 20 ज्या कंट्रीज होते तिथले पूर्ण राष्ट्राध्यक्ष आपल्या देशामध्ये आमंत्रित होते आणि 112 करार तिथे झाले आणि विविध अशा विकासाच्या जे प्लॅनिंग झालेलं आहे त्यामध्ये आपल्या सर्वांची खूप महत्त्वाची अशी भूमिका असणार आहे. त्या दृष्टीने मी आपल्या सर्वांना आजच्या इंजिनियर्स डेच्या शुभेच्छा देते. शेवटी एकच म्हणते, खुद को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले खुदा खुद अपने बंदे से पूछे की बोल तेरी रजा क्या है. याप्रमाणे आपण सर्वांनी आपल्या जिल्ह्याच्या, राज्याच्या आणि देशाच्या विकासामध्ये योगदान द्यावं. विश्व निर्माण करण्यामध्ये अभियंत्यांचा सहभाग आहे. म्हणजे एवढं मोठं बोलण्यापेक्षा मी असं म्हणेन की आपलं जगणं ज्यांनी सुसह्य केलेलं आहे असे आमचे हे सगळे अभियंता आहेत. कारण बघा ना,
तर या ठिकाणी आपण बसलो आहोत. तर हे जे सिक्युरिटी आहे की आम्ही एका हॉलमध्ये बसलेलो आहोत, चांगल्या हॉलमध्ये बसलेलो, हे काम जे आहे हॉलचं ते आमच्या सिव्हिल इंजिनियर्सने केलेलं आहे. पंखे आहेत या ठिकाणी, ते जर नसते तर काय झालं असतं, आपण बसूही शकलो असतं. म्हणजे पंख्यांचा शोध लावला, त्याच्यामध्ये काम करणारे आमचे सगळे इंजिनियर आहेत. आणि ही वस्तू म्हणजे बायको एक वेळ नसली तरी चालेल, पण हे सगळ्यांना हातात लागतं, बरोबर आहे ना. तर हे सुद्धा जे काम आहे मोबाईलमध्ये ज्या काही टेक्नॉलॉजी सुधारणा येतात हे सुद्धा इंजिनियर्स, आमचे कम्प्युटर इंजिनियर आहेत, सॉफ्टवेअर असतील, हार्डवेअर असतील, ते हे काम करत असतात. म्हणजे अशा रीतीनं आमच्या महिलांचं सुद्धा जगणं अगदी सुसह्य झालं असेल. घरामधला मिक्सर आहे, गॅस आहे, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जर कोणाचा सहभाग असेल तर तो आमच्या इंजिनियरचा आहे. किंवा आम्हाला इकडे तिकडे जावं लागतं ट्रान्सपोर्टिंगला, एवढ्या सुंदर सुंदर गाड्या येत असतात, बरोबर आहे. म्हणजे गाडी बघितली की आपल्याला वाटतं की ती घ्यावी. कालच राहुल देशपांडे त्यामुळे खूप सुंदर गायक आहेत, म्हणजे मोहन पवार साहेबांना माहीत असेल म्युझिकमधलं त्यांना जास्त कळतं, म्हणजे आम्हाला कमी कळतं. तर त्यांनी एक छान ट्विटरवर त्याचं शेअर केलं होतं की त्यांनी मर्सिडीज गाडी घेतली आणि ती वडिलांसाठी मर्सिडीज गाडी घेतली. म्हणजे अशा प्रकारे हे ज्या सगळ्या ज्या काही टेक्नॉलॉजी आहे त्या सगळ्या आम्हाला इंजिनियर्समुळेच मिळत असतात. मगाशी उल्लेख आला काही मागण्यांचा. आता मसूरकरजींनी संघटनेचं काम योग्यरित्या केलं की मागण्या सगळ्या इथे मांडून आहेत, परंतु यातल्या काही मागण्या होत्या त्या शासन स्तरावरच्या होत्या. त्याच्यामुळे त्याच्या बाबतीमध्ये आपल्याला प्रयत्न करावा लागेल. आपल्या संघटनेमार्फत, राज्य संघटनेमार्फत आपल्याला गाडीचा जो विषय होता की 4 व्हीलर वापरण्यासाठी परवानगी देतात तर तो तिकडे मांडावा लागेल. 10, 20, 30चा जो विषय त्यांनी मांडला तर निश्चितपणे सर याच्यामध्ये खूप सकारात्मक आहे. सरांची खरं तर इच्छा होती की म्हणजे या अभियंता दिनाच्या पूर्वी हे सगळं झालं पाहिजे, परंतु मधल्या थोड्याशा 2-3 दिवसामधल्या बैठका असल्यामुळे कदाचित सरांची साईन झाली नसेल. पण मी अपेक्षा करते की सरांची जी 10-20-30च्या प्रस्तावावरचे साईन आहे जो तुम्हाला जॉईनिंगपासून पाहिजे आहे त्याच्यावर निश्चितपणे सर खूप सकारात्मक आहे. कामाची PPT बघितली, खरंच खूप आनंद वाटला. कारण आम्ही ज्यावेळी बैठकांना जातो त्यावेळी मग तुम्ही एवढा खर्च केला, रस्त्यावर इतके 30 कोटी, कुठे मग कुठे रस्ते चांगले झाले, म्हणजे अगदी लोकांच्या तक्रारी येतात. तर हे जे कामाचं प्रेझेंटेशन आहे ते आपलं होत नसल्यामुळं आपल्याला बऱ्याच वेळा ऐकून घ्यावं लागतं. त्याच्यामुळे फील्डवर जे जातात व्यक्ती जातात तर किंवा लोकप्रतिनिधी जात नाही बऱ्याच वेळा, त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांकडून जे काही फीडबॅक मिळतात त्याच्यावरच ते बोलत असतात. परंतु मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की गेल्या 22-23चा 21-22चा जो काही आपला 30-54-50-54 आराखडा होता ज्याच्यामध्ये साधारणतः आपण 90 किलोमीटर लांबीचे रस्ते काही दुरुस्त केले आणि काही नव्याने आपण रस्ते केले. गीते साहेबांकडेच मला वाटतं जास्त काळ त्यावेळी चार्ज होता. तर ते जे काम होतं आपण की आराखडा लवकर बनवणे आणि त्या वर्षात काम करणं. जिल्हा परिषदेला जरी TPCच्या कामाअंतर्गत 2 वर्ष दिलेले असते काम पूर्ण करण्यासाठी, तरी सुद्धा त्यांच्या नेतृत्वाखाली आपण सगळ्यांनी खूप मेहनत घेतली आणि त्याच वर्षामध्ये आपला जो होता तो 80-90% खर्च आपण करून दाखवला. म्हणजे आम्ही ठरवलं तर निश्चितपणे जास्त काम, आणि त्या वर्षी केवळ त्या वर्षीचं काम नाही केलं तर त्याच्या अगोदरच्या वर्षाचे जे काही टेंडर झाले होते ते सगळं म्हणजे जवळजवळ 2 वर्षाचं काम जे आहे ते आपण 3 ते 4 महिन्यामध्ये पूर्ण केलं. आता मी भागामध्ये जाते किंवा माझ्याकडे कोरडे वगैरे आता नवीन आले कोरडे साहेब, ते म्हणतात आमच्याकडे कामच नाही. तर त्याचं कारण हे आहे की आपण म्हणजे जसं तुमच्या स्टेटकडे 1 वर्षच असतो आणि आमच्याकडे 2 वर्ष असतं, पण आम्ही 2 वर्षाची कामं जी आहेत ती 3 ते 4 महिन्यामध्ये आम्ही 100% पूर्ण करू नये. आम्ही म्हणण्यापेक्षा तुम्ही केली, त्याच्यामुळे आता अशी परिस्थिती आहे की आता काम नाही. पण आता मला वाटतं सप्टेंबर नंतर जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे कामं जी आहेत ती सुरू होणार आहे. अंगणवाडी, शाळा, PSC खूप उत्तम कामं आपण केलेली आहेत. आता ताणतणावाचा विषय येतो की आपल्याला बऱ्याच वेळा काय होतं की काही इलिगल कामं मागणी केली जाते. काही म्हणण्यापेक्षा सगळीच इलिगल करा अशी मागणी केली जाते, बरोबर आहे ना? खरंच आहे. म्हणजे गीते साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे एकतर दुर्गम भागामध्ये काम करायचे पाणी पुरवठ्याचे आमचे लोक आहेत. आता मोठ्या प्रमाणावर यावर्षी 700 कोटीचा आराखडा आहे मला वाटतं, बरोबर आहे जाधव साहेब. आणि बरेच जण असे पळून जातात कामापासून, पण आपल्याला पळता येत नाही ना की आता हे एवढं मोठं काम करायचं म्हणजे तक्रारी तेवढ्याच वेगानं तक्रारी येणार.
त्यामुळे त्या तक्रारीला सामोरं न जाता पडून जातात. परंतु तुम्हाला हे सगळं जे आहे ते काम चांगलं गुणवत्तापूर्ण करायचं. इलिगल कामाचा कितीही कोणीही प्रेशर केलं तरी आपल्याला एकदा आपण सांगितलं की हे ही आमची चौकट आहे आणि या चौकटीच्या बाहेर काम करता येत नाही, मग समोर चालतं. मात्र काय होतं की आपल्यातले एक दोन असे असतात की जे त्यांना हो हो म्हणत जातात आणि मग त्याचा ब्लेम जो आहे तो आपल्या सगळ्या यंत्रणेवर येतो. बरोबर आहे ना? त्यामुळे त्याने केलं आणि तुम्ही का नाही केलं अशा पद्धतीची विचारणा होत असते. त्यामुळे कुठंतरी आपण सगळ्यांनी ठरवलं पाहिजे ते जे इथिक्स म्हणजे डॉक्टर्स इथिक्स जसे असतात की एक ओथ घ्यावी लागते. मी कुठेही भेदभाव करणार नाही कुठल्याही पेशंटमध्ये, धर्म वंश याच्यामध्ये. तशाच पद्धतीनं आपले पण काही इथिक्स आहेत. बरोबर आहे ना? आणि आपल्याला काम आपलं चांगलं झालं पाहिजे हे महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी मग भले कोणाला नाही म्हणावं लागलं म्हणजे नाही म्हणण्याचं अस्त्र जे आहे ते वापरावंच लागेल. एकदा का आपली इमेज अशा पद्धतीची क्रिएट झाली की ही व्यक्ती इलिगल काम करत नाही किंवा आपल्याकडे कोणीही अशा पद्धतीचं इलिगल काम करून घेण्यासाठी येणार नाही. त्याच्यामुळे माझी सर्व तुम्हा अभियंत्यांना विनंती आहे की कुठेही दबावाला बरी न पडता. कारण उद्या काय होत असतं की तक्रार झाली की पुन्हा मग त्याची सगळी चौकशी होते. मग तुम्हीच चौकशी करता, तुम्हीच मला सांगता की नाही हे 800 मीटरचं काम होतं, 800 मीटर नाही केलं, 300 मीटरच काम केलं आणि पैसे मात्र सगळेच काढले. त्यामुळं तसं कृपया तुम्हीही करू नका. आपल्याला जे काही काम करायचं आहे ते चांगलं काम करायचं आहे, क्वालिटी वर्क करायचं आहे. त्याच्यामुळे मला खात्री आहे की म्हणजे 1-2 तक्रारी आपल्याकडे येतात, पण इथून पुढे त्या तक्रारी सुद्धा आपल्याकडे नाही येणार अशा पद्धतीचं काम करावं लागेल. म्हणजे पाणी पुरवठा, बांधकाम, नका सगळ्यांचीच खूप मोठी जबाबदारी आहे. मला वाटतं की आपण बऱ्याचशा मागण्या ज्या होत्या दांडगे साहेब असताना सुद्धा 10-20-3चे मोठ्या प्रमाणात प्रस्ताव केले. बरोबर आहे ना? मैलकुणी पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये पेंडिंग होते, ते पण केले आणि सगळ्यांना याचा मोठा लाभ आपण मिळवून दिला. त्याचबरोबर प्रमोशनचा जो विषय होता की स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पूजेली हा विषय सुद्धा आपण बऱ्यापैकी संपवला. मला वाटते 17 ते 18 लोकांना आपण त्यावेळी प्रमोशन दिलं. म्हणजे आता अशी अवस्था झाली की जर त्यावेळी प्रमोशन दिलं नसतं तर आमच्याकडे लपाला 0 माणसं असतील आणि मग बांधकामच्या लोकांना सगळे लपाची कामं करावी लागली असतात. पण ती करावी लागणार आहेत बरं का. थोडंसं लपाच्या बाबतीमध्ये आपल्याकडे खूप वॅकन्सी असल्यामुळे 4च लोक आमच्याकडे काम करतात आणि यावेळी तर निधी एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे जोकर साहेबांनी चांगलं काम केलं किंवा जोकर साहेबांचं पायगुण म्हणावं का काही कळेना, पण लपाला निधी खूप मोठ्या प्रमाणामध्ये अगदी 15 ते 20 कोटी रुपये निधी आपल्याला मिळणार आहे आता या वर्षामध्ये. त्याच्यामुळे जबाबदारी वाढणार आहे. कदाचित मग रिक्रुटमेंट जर लवकर झाली तर कदाचित तो विषय येणार नाही, परंतु आपल्याला टीम वर्कने काम करायचं आहे. मला सांगायचं हे त्यांचं नाव त्यांचा सत्कार जोकर साहेब करीत आहेत. धन्यवाद साहेब, आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमात 5 तालुक्यातील व विभागीय स्तरावरील सर्व माननीय उपविभागीय अभियंता, बांधकाम, पाणी पुरवठा व जलसंधारण विभाग, आमचे सर्व सहकारी कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता, सहाय्यक अभियंता व तसेच सहाय्यक कनिष्ठ अभियंता सहाय्यक हे उपस्थित राहिले त्यांच्या मनापासून खूप खूप आभार. अध्यक्षांच्या परवानगीने आजचा कार्यक्रम संपण्यासाठी जाईल.
स्माइलिंग